तर महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा पाहायला मिळतोय। सरकारने कामं करून घेतली पण 76,000 कोटींची बिलं थकवली असं म्हणत या कंत्राटदारांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। 76,000 करोडचा अतिरिक्त भार वाढल्याने शिंदे सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे। तर सरकारने बैठक बोलावली आहे, तोडगा काढण्याचा प्रयत्न हा या बैठकीत केला जाणार आहे। बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। बिलं थकली आणि त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, नक्की विक्रांत, आपण पाहिलं असेल विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारवर मोठं संकट ओढवलेलं आहे। विकास कामं जी विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण झाली पाहिजे अशा आशा ठेवलेले सरकारमधील मंत्री असतील किंवा प्रत्येक विभागातील आयुक्त असतील यांनी ती कामं आता पूर्ण करून घेतली आहेत। मात्र त्या कामातील कंत्राटदारांची बिलं अजून थकवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। कंत्राटदारांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे, त्यामुळे शिंदे सरकारचं टेन्शन आता वाढलेलं पाहायला मिळत आहे। एकूण अंदाजे रक्कम 76,000 करोड रुपयाची देय सरकारकडनं देणं बाकी आहे। सध्या जर सरकारची परिस्थिती पाहिली तर सरकारला म्हणजेच आपल्या राज्यावर 7,11,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि हे एवढं कर्ज असताना त्यात 76,000 कोटी रुपयांची देय देणं हे सरकारला सध्या तरी जमेल असं वाटत नसल्याने कुठेतरी या कंत्राटदारांची बिलं थांबवण्यात आली आहे आणि त्याचा रोष म्हणून आता कंत्राटदारांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरंय चेतन, आंदोलनाचा इशारा दिला आणि या 76,000 कोटींच्या आकड्यामुळे सरकारची डोकेदुखी ही आणखी वाढलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।